प्रत्येक गोष्टीचं एक सूत्र ठरलेलं असतं. हो. हेच म्हणजे कर्मकांड आहे, वेगळं असं काही नाही. आपण काय करलं तर परत मागे चाललोय. कला ही खूप समृद्ध आहे. जेव्हा तुम्ही तिची साधना करत जाता तेव्हा ती तुम्हाला समृद्ध करत जाते. ही कला ही ना एखाद्या नटणाऱ्या बाईसारखी आहे. नमस्कार, मी चारुल देशपांडे. अबकर पॉडकास्टच्या या एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण लहानपणीपासूनच सगळे काही ना काही चित्र काढत असतो किंवा आर्ट आणि क्राफ्टमध्ये काहीतरी करतच असतो. पण फार कमी लोक असतात की जे आपली आवड जपतात आणि त्यामध्येच आपलं करिअर करतात. आज आपल्यासोबत अशीच एक व्यक्ती आहे, ती म्हणजे मल्हार आंबोलीकर. हाय मल्हार. हाय. पण त्याची एक अजून वेगळी ओळख म्हणजे त्यांनी गेले 10 वर्ष अथर्ववेदाचं शिक्षण घेतलंय आणि तो एक वैदिक शिक्षण घेतोय. गेले 10 वर्ष झाले, ते पण गुरुकुल पद्धतीने. तर मला अथर्ववेद म्हणजे नेमकं काय आणि बाकीचे जे 3 वेद आहेत, यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद, सो ह्याच्याबद्दल तू काही माहिती सांगशील आम्हाला? आता आपले जे तुला एक सोप्या पद्धतीने सांगतो की आपण जेव्हा एखाद्या पाहुण्याला घरी बोलवतो, हां. आलं की मग आपण त्याला खाऊ पिऊ घालतो, त्यांचं मनोरंजन करतो वगैरे सगळं करतो. आणि एक जण असतो आपल्या घरातला की हा हे सगळं बघत असतो कसं चालू आहे काही नाही. तर सेम म्हणजे ऋग्वेदाचे काही जे मंत्र आहेत ना, हे देवतांना आवाहन करण्याचे मंत्र आहेत. म्हणजे एखादं जेव्हा तुम्ही यज्ञ याग किंवा हे करत असतात तेव्हा देवतांना आवाहन करावं लागतं आधी त्या मूर्तीमध्ये किंवा हे. तर हे सगळे जे मंत्र आहेत ना देवतांना आवाहन करण्याचे, हे ऋग्वेदामध्ये आहेत. आता ह्यांना देवता तर आपल्याकडे आलेले आहेत, मग ह्यांना आता खाऊ पिऊ घालणं, तर ह्याचं सगळं जे काम जे आहे ते यजुर्वेदाकडे. तर आता यजुर्वेदाचं काम झालंय, आता आपल्याकडे देवता आलेत, पाहुणे आलेत, ह्यांचं मनोरंजन करण्याचं काम सामवेदाकडे, जे की सामगायन आपण म्हणतो. ह्याचं सगळं आणि उपद्रष्टा म्हणून असतो. उपद्रष्टा म्हणजे की हे सगळं कसं होतंय काय नाही हे बघणं, हे अथर्ववेदाचं काम आहे. तर एखाद्या यज्ञामध्ये ह्या 4 वेदांचा असा उपयोग होतो. आणि अथर्ववेदामध्ये जर बोलायचं असेल तर अथर्ववेद ना मंत्र, तंत्र आणि औषधी अशा 3 गोष्टी अथर्ववेदामध्ये सांगितल्या आहेत. मंत्र म्हणजे की आपण आता सूर्यग्रहण वगैरे येतं समजा, तर बरेच जण काय करतात की सूर्यग्रहणामध्ये एखादा मंत्र सिद्ध करतात. मंत्र सिद्ध करणं म्हणजे काय की एखाद्या मंत्राचा तुम्ही विशिष्ट प्रकारे जेव्हा जप करता खूप, की तो सिद्ध होतो. म्हणजे एखाद्या मंत्र समजा जर तुला 100 किंवा 1000 वेळेस म्हणल्यानंतर जर त्या मंत्राचं तुला हे मिळणार असेल, बेनिफिट मिळणार असेल, तर तो जर सिद्ध मंत्र असेल तर तो तुला 10 वेळेस म्हणलं तरी त्याचं बेनिफिट मिळतं. तर हे बाकीच्या वेदांचे मंत्र हे सिद्ध करावे लागतात आपल्याला, तेवढा त्याचं जप करून. किंवा सूर्यग्रहणात वगैरे मंत्रसिद्ध, बरेच जण बघ सूर्यग्रहणात 3-3 तास जप करतात वगैरे, तर ते त्यासाठीच करतात. पण अथर्ववेदाचे जे मंत्र आहेत हे ऑलरेडी सिद्ध मंत्र आहेत. म्हणजे हे तुला वेगळे सिद्ध करावं लागत नाही, म्हणजे तुला खूप लवकर त्याचं बेनिफिट मिळतं. ह्याचा म्हणजे अथर्ववेदाचा मंत्र म्हणण्याने जे हे आहे पुण्य किंवा आपण काय म्हणू जे फायदा होतो, तोच फायदा ऐकण्याने सुद्धा आहे, श्रवणाने. जर कोणी ऐकत असेल तेवढाच फायदा त्याला सुद्धा आहे. एवढे ते सिद्ध मंत्र आहेत. आणि अथर्ववेदामध्ये तांत्रिक मंत्र बऱ्याच पद्धतीचे गेले आहेत, की आता आपण त्याचा उपयोग कुठे होत नाही, पण बऱ्याच वेळेस त्याचे विधान असे सांगितलेले आहेत की मिरच्यांचे हवन किंवा पांढऱ्या मोहरीचे हवन, अशा पद्धतीचं तांत्रिक आपण बऱ्याच पिक्चरमध्ये वगैरे बघतो, तसे आहेत. पण त्याचा उपयोग कोणी करत नाही का? कारण की हे ना आपल्यावर उलटू शुद्ध शकतं. हे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी समजा हे तांत्रिक करत असेल, ते आपल्यावर सुद्धा उलटू शकतं. त्यासाठी आपलं अनुष्ठान स्वतःचं तेवढी पॉवर पाहिजे आपल्या अंगात. आणि औषधी म्हणशील तर बऱ्याच वनस्पतींचे, बऱ्याच आपण जे हवनामध्ये सुद्धा कुठली आपण जे म्हणतो ना समिधा, तर समिधा सुद्धा विशिष्ट ह्यांचीच असते बघ, विशिष्ट झाडांचीच असते. औदुंबर किंवा पळसाची, खैर, ह्या झाडांचीच विशिष्ट समिधा असते, ती टाकते. तर ते कुठल्या हवनामध्ये कुठल्या समिधा वापरायच्या किंवा कुठलं पद्धतीचं, म्हणजे आता औदुंबर मणी नावाचं एक सूक्त आहे आमच्या अथर्ववेदामध्ये. तर त्या औदुंबरी मणी म्हणजे फळ, तर त्या औदुंबराची छोटी छोटी फळं असतात. मग हे फळं त्याचा उपयोग कसा करायचा काय नाही, ते हे तो सूक्तामध्ये सांगितलेलं वगैरे आहे. तर बऱ्याच वनस्पतींचे उपयोग, किंवा आपण समजा सर्पदंश झाला तर त्याचं विष उतरवणं, हे सुद्धा बरेच सूक्त आहे. किंवा बऱ्याच आधीच्या काळामध्ये कसं होत होतं की
आपल्या राष्ट्रांवर वगैरे आक्रमण वगैरे होत होती. तर हे राष्ट्रांवर आक्रमण होणारी ही कशी टाळायची काय नाही, किंवा त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं, तर ह्या पद्धतीची सुद्धा सूक्त आहेत त्यामध्ये. तर अशा बऱ्याच तांत्रिक पद्धतीचा तो म्हणजे बरेच जण म्हणतात तांत्रिक आहे अथर्वेद, पण तसं बिलकुल नाहीये. तांत्रिक पद्धतीची माहिती त्यात बरीच आहे, किंवा काही सूक्त जे आहेत की आपण ते तांत्रिक पद्धतीने म्हणू शकतो. पण तेवढाच तो हे आहे औषधी वनस्पती यांचं बरंच त्याच्यात सांगितलेलं आहे. आता बरेचदा लोकांचं कसं होतं की म्हणजे जे वैदिक लोक आहेत त्यांचं सुद्धा त्यांना असं वाटतं की अथर्ववेद म्हणजे तांत्रिक, म्हणजे आपल्याकडे जे म्हणतात ना करणी वगैरे, तर तसं नाहीये. हे खूप करणी वगैरे म्हणजे हे खूप वेगळा हे झाला. वैदिक याच्यात काही नाही. अथर्ववेदामध्ये असे काही सूक्त आहेत की ज्यांचं तुम्हाला अनुष्ठान करावं लागतं, आणि त्या अनुष्ठानाने ते एखादं आपल्या ज्यासाठी आपण ते अनुष्ठान करतो, की म्हणजे एखादी गोष्ट मिळवायची असेल वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला ते एखादं विशिष्ट प्रकारचं त्या सूक्ताचं अनुष्ठान करून मग ते त्याचे काही विधान वगैरे करून मग ते तुम्हाला ते मिळवावं लागतं, असं आहे सगळं. तर ते तांत्रिक काही सूक्त म्हणजे आपण जे तंत्रविज्ञान किंवा आपण जे बऱ्याच वेळेस बघतो पिक्चरमध्ये वगैरे, तर तसा आणि वेदाचा किंवा अथर्ववेदाचा असा काहीही संबंध नाहीये, बिलकुलच काहीच नाही. तू आत्ता एवढं म्हणालास की अनुष्ठान करतात, हे अनुष्ठान करणं म्हणजे काय आहे नेमकं? आता अनुष्ठान करणं म्हणजे तुला सांगतो की एखाद्या मंत्राचा आपण नित्यनियमाने, किंवा एखाद्या सूक्ताचा, एखाद्या स्तोत्राचा आपण नित्यनियमाने जे पठण म्हणा किंवा हे करतो, तर त्याला अनुष्ठान असं म्हणतात. तुला एक गोष्ट सांगतो की आपण ही पृथ्वी आहे, हे गुरुत्वाकर्षण खेचते, गुरुत्वाकर्षण. पण अग्नी जो आहे तो एकमेव असा आहे की हा गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आहे, तो नेहमी वरती जातो. अग्नी तुला कधीच खालती येणार नाही, तो वरती जातो. तर देवाचं जे मुख सांगितलंय ना, ते अग्नी सांगितलेलं आहे. मग आपण जे यज्ञ याग करतो, तर मग आपण त्याच्यात जी आहुती टाकतो ते मुख आहे त्याचं. आपण त्याच्यातच का आहुती टाकतो, कारण की ते देवताचं मुख आहे आणि ते अग्नी कंटिन्यू वरती जातो. त्यामुळे ते देवतांना पोहोचवायचं काम त्याचं आहे. त्या अग्नीला सुद्धा 2 पत्नी आहेत, एक स्वाहा आणि एक स्वधा नावाची. तर स्वाहा नावाची जी पत्नी आहे ती देवतांना अन्न पुरवते, आणि स्वधा ही नावाची जी पत्नी आहे ती पितरांना अन्न पुरवते. म्हणजे आपण जेव्हा म्हणजे यज्ञ याग किंवा धार्मिक कार्य जेव्हा आपण करत असतो ना, तेव्हा आपण स्वाहा म्हणतो. एखादा मंत्र म्हणल्यानंतर स्वाहा म्हणून मग आहुती देतो. पण तेच तू श्राद्ध कर्म वगैरे बघतो ना, तर तिथे एखादा मंत्र म्हणून स्वधा म्हणतात, कारण की स्वधा नावाची पत्नी ही पितरांना अन्न देते आपल्याला. आपण जे यज्ञ याग करतो ते त्यासाठी, की देवांना अन्न पोचवण्यासाठी. मी तुला मगाशी म्हणलं की देवांना बोलवायचं, ते देवता वगैरे सगळे मानले असतात, त्यांना खाऊ पिऊ घालायचं, त्यांचं मनोरंजन करायचं आणि परत त्यांना पाठवायचं. हेच म्हणजे कर्मकांड आहे, वेगळं असं काही नाही. मल्हार, मला सांग की वैदिक आणि याज्ञिकी शिक्षण मध्ये काय फरक आहे? आता मगाशी मी जसं सांगितलं की आपण जे बाहेर कर्मकांड वगैरे करताना बघतो, जे उद्योग असतात, म्हणजे एखाद्या होम होण्यासाठी किंवा वास्तुशांतीसाठी वगैरे, हे जे सगळे ना, हे सगळे याज्ञिकीतले प्रयोग झाले. ब्रह्मकर्म म्हणून एक वेगळा ग्रंथ आहे याज्ञिक. आणि वैदिक शिक्षण म्हणले जे आपले 4 वेदांचे जे शिक्षण आहेत ते. तर ऋग्वेदाचा बराचसा पार्ट आपण याज्ञिकीमध्ये यूज करू शकतो. म्हणजे बरेच ऋग्वेदाचे सगळेच मंत्र किंवा यजुर्वेदातले सगळेच मंत्र याज्ञिकीमध्ये गेलेले आहेत. किंवा आत्तासुद्धा आपण जे याज्ञिकी कर्मकांड जे होतात ना, ते ऋग्वेदी आणि यजुर्वेद पद्धतीने होतात. कारण की आपल्याकडे आपल्या समाजामध्ये बरेच जण ऋग्वेदी आणि यजुर्वेदी असे लोक आहेत. सामवेदी आणि अथर्ववेदी लोक नाहीच आहेत, महाराष्ट्रात तर नाहीच वगैरे किंवा भारतामध्ये. तर ह्यांचा कधीही कर्मकांडात उपयोग होत नाही वेदांचा. त्यामुळं याज्ञिकी शिक्षण हे वेगळे, एक ब्रह्मकर्म जे तुम्ही बाहेर पौरोहित्य वगैरे सगळं करू शकता, आणि वैदिक शिक्षण. तर हा डिफरन्स आहे वैदिक शिक्षणामध्ये आणि याज्ञिकी शिक्षणामध्ये. प्रत्येक यज्ञ ना, मी जसं म्हणलं ना की यज्ञामध्ये आपण जी समिधा टाकतो, तर आता तू कुठलंही लाकूड आणून तू यज्ञात नाही टाकू शकत. विशिष्ट मंत्राला विशिष्ट समिधाच सांगितलेली आहे, किंवा त्या ग्रहाचं जर हवन असेल तर त्या ग्रहाला ती समिधाच टाकलेली आहे. तर ह्याच्यातून जो अग्नी उत्पन्न होतो, किंवा जे बाहेर जी सगळी ज्वाळा किंवा होतं ना, त्याच्याने पूर्ण आपलं जे वायुमात्रा किंवा हे असतं, कसं सांगितलंय, यज्ञात भवती पर्जन्य. जेवढे तुम्ही यज्ञ करणार तेवढं तुमचा पाऊस पडणार आहे, असं आहे. आधीचे लोक बघ कंटिन्यू यज्ञ या हे ते चालू होतं, त्यामुळं व्यवस्थित ती जी निसर्गाची रचना आहे त्या वेळेतच तो पाऊस व्यवस्थित पडत होता.
त्यामुळं तुमची ती सुजलाम सुफलाम होता पूर्ण देश किंवा काय असेल ते. आता आपण ते यज्ञ यागच करणं बंद केले आहे, त्यामुळे ते पाऊस पडण्याचं काही हे येत नाही. म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये वगैरे पाहतो तर तिथे असं तुला विशिष्ट प्रकारे की आता उन्हाळा चालू आहे, आता हिवाळा चालू आहे किंवा आता पावसाळा चालू आहे हे नाही बघायला मिळणार नाही नाही. बऱ्याच वेळ. कारण की काय तिथे आपली जी संस्कृती ती नाहीच आहे मुळात. आपल्या इथे ते काय आहे त्या रुटीननुसार, कारण की आपली जी मुळात वैदिक संस्कृती जी होती, आपली जी दिनचर्या होती की आपण रोज उठायचो किंवा त्यावेळेस जेवढी होम हवन वगैरे होते आणि त्यातून निघणारी जी वाईब आहे त्यानुसार जे निसर्गामध्ये जे परिवर्तन होतं, यज्ञ याग हे करायलाच त्यासाठी सांगतो की मग तसं जर असलं असतं तर आपण यज्ञामध्ये कुठल्याही प्रकारची लाकडं टाकून यज्ञ याग केला असता, पण नाही. ती वाईब त्याच्यातून बाहेर येण्यासाठीच त्या विशिष्ट प्रकारची वनस्पती त्यामध्ये टाकायला सांगितलेली आहे. असं त्या वाईब ती त्यातून वाईब आल्यानंतर जी निसर्गामध्ये आपल्याला जी शुद्धता किंवा निसर्गाचं जे चक्र आहे ते मिळतं. तर त्यासाठी पूर्वी यज्ञ याग बरेच होत होते असं. आणि आत्ता त्याचं प्रमाण खूप कमी झाल्यामुळं कदाचित हे डळमळीत असावं असं आहे. निसर्गाने ठरवून दिलेली आपल्या एक मानवाची दिनचर्या आहे. आता तू सांग की खूप लोकांनी नाही का आधी खूप शोध लावले वगैरे, तर ते नक्कीच आपल्यापेक्षा जास्त अभ्यास करत असतात. त्यांनी एवढे मोठमोठे शोध लावले म्हणून. मग तेव्हा काही प्रकाश होते का, तेव्हा त्यांच्याकडे लाईट होते का, किंवा एवढे उपकरण होते का, टेक्नॉलॉजी होती का, किंवा तू आता ते 3 इडियट्सचे हे कोण, त्यांच्या जर शाळेमध्ये गेलास ना तर त्यांची दिनचर्या जी आहे ना ती आपल्या निसर्गाला धरून जी दिनचर्या सांगितलेली आहे ना ती दिनचर्या आहे. म्हणजे संध्याकाळी 7 वाजता तिथे मुलं जेवतात आणि झोपतात. तू जर 7-8 वाजता जर झोपत असशील तर तुला सकाळी व्यवस्थित 4 वाजता जागच येणार. 4 ते संध्याकाळी म्हणजे सूर्योदया ते सूर्यास्तापर्यंत तुला काम करायला वेळ आहे, 12 तास. तेव्हा उजेड आहे तुझ्याकडे. तेव्हा तुला रात्री आपण काय करतोय, रात्री 12-12, 3-3 वाजेपर्यंत काम करतोय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झोपतोय. तर तुम्ही निसर्गाने जी दिनचर्या लावून दिली त्याच जर तुम्ही पालन करणार नसेल तर निसर्ग त्यानुसार हे होत नाही. आता तू जर विचार करशील ना तर आपल्या सुद्धा लहानपणी एवढं हे नव्हतं. आपण एवढे खेळ खेळत होतो किंवा काय म्हणतात ते जेवढं मातीशी निगडीत होतं आपण आता मातीशी नाही येत बघा लहान. ते 10 वर्षामध्ये जेवढं बदललंय ना तेवढं मागे पण चाललोय बघा. आता आपण हळूहळू लोक म्हणतात की प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरू नका, परत पिशवी वापरा, मोबाईल जास्त खेळू नका, पितळी भांडी वापरा किंवा ह्याच्यावर चुलीवरचं जेवण. आपण काय करलोय तर परत मागे चाललोय हळूहळू. तर हे निसर्गच करतोय, आपल्याला नाहीये. आपण जेवढे तुम्ही ह्यानी पुढे जा, कितीही टेक्नॉलॉजी येऊ दे, कितीही काही येऊ दे, मानवाच्या शरीराची आणि निसर्गाची जे देणं घेणं आहे ते कधीच बदलत नाही. आणि निसर्गाचे सुद्धा एक वेग आहे चालण्याचा. कितीही आपण पुढे जायचं म्हणलं किंवा किती आपण फास्ट जायचं म्हणलं तरी निसर्ग त्याच्या वेगानेच चालतो. तो काही बदलत नाही. सूर्य कधीही थकत नाही. तो सकाळीच येतो त्याच्या वेळाप्रमाणे संध्याकाळीच जातो. त्यामुळं त्याला जेव्हा पाहिजे निसर्ग तेव्हा तो बदल करणारच आहे लोकांमध्ये, तुम्ही किती हे केलं तरी. पण आपली सुद्धा एक जबाबदारी आहे की निसर्गाने जे लावून दिलेले आहे आपल्या सगळ्या सवयीप्रमाणे जर आपण करत गेलो किंवा यज्ञ याग सुद्धा जर जास्त प्रमाणात होत गेले तर आपलं निसर्ग चक्र आहे ते परत सुरळीत होईल. हे तर 100%. तू वैदिक शिक्षण घेतलेस पण त्याचा फायदा कसा झाला तुला ॲज अ कलाकार म्हणून? जशी मी वेदाची साधना केली तशीच मी कलेची सुद्धा साधनाच करतोय. आणि कुठलीही कला असो तुम्ही त्या कलेची साधनाच केली पाहिजे. कला ही खूप समृद्ध आहे. जेव्हा तुम्ही तिची साधना करत जाता तेव्हा ती तुम्हाला समृद्ध करत जाते. पण कलाकार म्हणून मला एक गोष्ट अशी जाणवते की ह्या पूर्ण विश्वाच्या पलीकडचं जे आपण सत्य काहीतरी शोधत असतो की काहीतरी आहे, हे नश्वर आहे, हे जग जर नश्वर आहे तर मग ह्याच्या पलीकडे काय. तर हे मी असं सांगतो की कलाकारांना हे गोष्ट कळते. जसं की एखाद्या गायकाला नाही का तो सा त्यावेळेमध्ये लागून जातो आणि त्यावेळेमध्ये तो कितीही जरी समजा एखादा व्यसनी माणूस असेल पण त्यावेळेस तो एक तपस्वीच असतो तो कलाकार. तसं ना एखादं चित्र वगैरे काढताना ना एखादी तुमची एखादा तुम्ही 5-6 तास जर बघाल ना तर तुमचा एक असा मधला पिरियड येतो की त्या वेळामध्ये तुमचं ते स्ट्रोक बसून जातात, ते सगळं उतरून जातं. तर ती जी वेळ असते ना ती तुम्हाला जाणता आली आणि त्या वेळेची जर तुम्हाला मजा घेता आली कलाकाराला तर तुम्हाला कळतं की कला काय. पण जेव्हा समज येते आपल्याला लहानपणी तर ती समज आल्यापासून मी चित्र काढतोय. ते आत्ता म्हणजे 20 वर्ष झालं मी चित्र काढतोय. तर आत्ता ह्या पॉईंटला मला कळतंय की काय काढायचं नाहीये आणि काय काढायचंय. तर कला ही अशी आहे की म्हणजे तुम्ही त्या कलेला असं फरफटत घेऊन येऊ शकत नाही. तुम्ही कलाला तिच्या कलेनेच घेतलं पाहिजे.
कारण की म्हणजे मागे एका मूवीमध्ये सुद्धा वसंतराव देशपांडे बघ म्हणतात की कला ही ना एखाद्या नटणाऱ्या बाईसारखी आहे. हो. तुम्ही किती जरी तिला दार ठोठवलं ये बाहेर तर ती येत नाही. ती जेव्हा यायची तेव्हाच येते. तेव्हाच येते. आणि तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे कलाकाराला की तिला कधी यायचं. तिला आली, तिने तुम्हाला आदेश दिला की तुम्ही चित्र काढायचं. हे जेव्हा कलाकाराला एखाद्या कळतं तर तेव्हा तो चित्रकार व्यवस्थित होतो किंवा कुठलीही कला तो व्यवस्थितपणे सादर करू शकतो. हो, मल्हार, मला सांग की आजकालची जी जनरेशन आहे ती फार AI ड्रिवन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती खूप ॲक्टिव्ह आहे, म्हणजे त्यांचा फोकस तिकडे आहे. पण यासोबत वैदिक शिक्षण घेणं किती महत्त्वाचं आहे? जसं मी म्हणलं की मी दोन्ही फील्ड हे करतो, बॅलन्स आउट बॅलन्स करतो की जिथे मी म्हणजे जसं तुला मगाशी म्हणलं की ह्याची तर मी साधना करतोच वेदाची, पण आपण एखादी गोष्ट दुसरी गोष्ट करताना त्याची जेव्हा आपण साधनाच करतो, जसं आता वैदिक शिक्षण घेतल्यानंतर AI जरी करत असलं तरी समजा त्या टेक्नॉलॉजीची जर तो साधना करत असेल, कमर्शियल व्ह्यूने जर तो साधना करत असेल ना, तर तुमचा तो पूर्ण जो वैदिक शिक्षण पद्धतीचा जो हे बेस आहे किंवा तर ते पूर्ण ह्याच्यात उतरतं असं वाटतं. कारण की आत्ता सुद्धा मी माझ्या स्टुडिओला जेव्हा काम करतो ना, तर प्रत्येकजण आलेली व्यक्ती असं म्हणतात की इथे एक पॉझिटिव्ह वाईब आहेत आणि बाहेर एक वेगळी आहे. असं आत्तापर्यंत आलेलं म्हणलंय. तर मला कदाचित मग तो आपण वैदिक शिक्षणाचा जो मी इकडे वापर करतो, तर कदाचित त्यामुळे असेल. तर तो एक आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि जसं की आता खूप जण आपण म्हणतो की डिप्रेशनमध्ये जातो, ह्याच्यामध्ये जातो की फ्रस्ट्रेशन आहे, हे जमलंच नाही मेंटल आपल्याला, हे पीस करून नाही टाकू. आहे. तर वैदिक शिक्षणाची जर त्याला जोड असेल ना, तर तुम्हाला हे डिप्रेशन, नाराजी किंवा असं आता आपल्याला काही करायचं नाही, हे Frustration वगैरे. कधीच जाणवणार नाही. तुम्हाला ती कंटिन्यू ती एनर्जी येत राहते काम करण्यासाठी किंवा जी क्रिएटिव्हिटी जी आपल्याला लागते ना, ती कंटिन्यू मिळत राहते. आणि आपण जे आता म्हणतो हे सायन्स किंवा हे ते, त्याच्या सगळ्या बेस जे आहे ते तुम्हाला वेदात मिळेल. कुठलीही गोष्ट तू आत्ता जी शोध लागलेले आहेत किंवा काहीही काढ, त्याचा बेस तुला वेदात मिळेल. जसं की आपण समजा आता एकादशी आहे, तर एकादशी हे आपण बरेच जण काय करतो की छान छान पदार्थ खातो, म्हणजे उपवास. उपवास ह्याचा नावाचा अर्थ आहे, उप म्हणजे बसणे, उपविश्यती, वास म्हणजे राहणे. आपण दिवसभर एखाद्याच्या सान्निध्यात राहणे म्हणजे उपवास. म्हणजे समजा आता देवाच्या सान्निध्यात दिवसभर राहणे किंवा त्याच्याजवळ बसणे देवाजवळ, ह्याला उपवास म्हणतात. एखाद्याजवळ राहणे किंवा एखाद्याचं चिंतन करणे दिवसभर, ह्याला उपवास म्हणतात. पण आपल्याकडे उपवास म्हणजे आपण मस्त मस्त पदार्थ करतो आणि खातो. मला पण तेवढंच माहिती होतं, म्हणजे उपवास म्हणजे एक नॉर्मल जेवणात ब्रेक द्यायचा आणि काही वेगळं तर उपवासाचे पदार्थ एकादशी आपण असतात जी ते 15 खायचे. दिवसातून एकदा करतो ना, हे सुद्धा एक शरीराची एक रचना आहे की तुम्ही 15 दिवसातूनच तुम्ही तो एक शरीराला आराम दिला पाहिजे. तर हे सुद्धा आपल्या ऑलरेडी भारतामध्ये आपले जे जुने ग्रंथ आहेत ह्यांच्यामध्ये ऑलरेडी सगळं सांगून ठेवलंय. आपल्याकडे हे सगळं खूप आहे, पण आपण त्याचा म्हणजे त्याच्यापर्यंत आपण जातच नाही किंवा आत्ताची जी युवा पिढी आहे आपण त्याच्यापर्यंत जातच नाहीये. जे फक्त दाक्षिणी आहे, म्हणजे जे दिखावू आहे, त्याच्याकडे आपण जास्त जातोय. आणि बाहेरचे जर तू लोक घेतलेस, म्हणजे आता सुद्धा तू इस्कॉनचे वगैरे टेम्पल बघशील बाहेरचे, तर हे खूप ह्याच्याकडे ओढल्या गेलेले आहेत. तर त्यांना मेंटली किंवा ते फिजिकली ते जाणवतंय की हे केल्यावर आपल्याला इकडे काय फायदा होतो. त्यामुळे बाहेरची लोक इथे येतात, इथे रिसर्च करतात, त्यांना काहीतरी मिळतं त्यातून. म्हणजे आता हे एकादशीचं सांगितलं ना, हे सुद्धा आपल्या लोकांनी नाही, हे बाहेरच्याच लोकांनी रिसर्च केलेलं आहे. ते येतात, त्यांना इथे वेदांमध्ये, इथल्या आपल्या संस्कृतीमध्ये काहीतरी मिळतं आणि मग त्यामुळं हे जातात. तू आत्ता जर ह्याच्यामध्ये म्हणजे आता साऊथमध्ये मी कंटिन्यू जात असतो वेदपारायणाला, तर तू साऊथची जर संस्कृती बघितली ना, तर अजूनही तिथं तुला तू कुठल्याही घरात जा किंवा त्या वाईब्स जाणवतात. अजूनही लोक तिथं रोज सकाळी उठून सडा टाकणं, जी आपली रांगोळी काढणं, ते ह्या सगळ्या गोष्टी अजूनही करतात. किंवा आपली जी शेण आणि सारवणं आपण जी म्हणतो ना, तर ह्या एवढ्या पॉझिटिव्ह वाईब देणाऱ्या गोष्टी आहेत. पण आपण कसं आता लाईफस्टाईल आपली बदलली आहे, त्यामुळे आपण ते खूप दूर चाललोय त्याच्यापासून. किंवा आपण जे घरातून आपल्या कुठून हवा येते वगैरे, तर ह्या पद्धतीचा, तर ह्या सगळ्यांचा, किंवा आता जे आपण स्ट्रक्चर म्हणतो, एखादं आर्किटेक्चर जेव्हा स्ट्रक्चर उभं करतो वगैरे, तर जुन्या घरांचे तू बघ कसे असायचे. म्हणजे एक ठरलेलं असायचं की पुढे अंगण आहे, इथे आधी बैठक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी वैदिक अभ्यासात आहेत, जे तुम्ही आत्ता आपण चेंज करत चाललोय. ह्याचं जर थोडं आत्ताच्या जनरेशननी जर वैदिक पद्धतीने किंवा वेद काय म्हणतायत किंवा आपली जी
आपली जी मूळ संस्कृती होती हा. त्याचा जर थोडा अभ्यास केला ना तर त्याचा खूप फायदा आत्ताच्या लोकांना होणार आहे, जे की बाहेरचे लोक घेत आहेत ऑलरेडी. पण आपलं असून आपल्यालाच ते हो, माहिती आपलं असून नाहीये. आपल्यालाच ते हे वाटतं जरा कमी होतं. मल्हार, तू जसं म्हणालास की तू वैदिक शिक्षण पण घेतलंयस आणि तू ॲज अ आर्टिस्ट म्हणून पण काम करतोय, तू पेंटर पण आहेस. पण यावर घरच्यांचा काय मत होतं तुझ्या? नाही, फर्स्ट तर माझं जेव्हा शिक्षण पूर्ण अथर्ववेदाचं कंप्लीट झालं, हं. त्यानंतर प्रत्येक म्हणजे घरच्यांना तर वाटत होतं की आता हा कुठेतरी वेदपाठ शाळेत शिकवायला जाणार वगैरे असं. तर तेव्हा मला ऑपॉर्च्युनिटी सुद्धा खूप चांगल्या आल्या होत्या वगैरे. पण मी जेव्हा पुण्यात आलो परत, म्हणजे नांदेडला होतो काही दिवस, म्हणजे जसं की 10 वर्ष आपण घरापासून लांब राहिल्यानंतर थोडं जातो ना, हो. तर मी परत पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर असं झालं की नाही, आपल्याला पेंटिंग वगैरे करायचं वगैरे. मग मी तेव्हा काही चाच पडत क्लास वगैरे करणं. मग मी जेव्हा त्या पेंटिंग करत होतो कंटिन्यू वगैरे, तर तेव्हा जेव्हा घरच्यांना दिसलं की हा हे किंवा आता हे ऑपॉर्च्युनिटी आलेला की हा काही लक्ष वगैरे देत नाही, तेव्हा घरच्यांनी सुद्धा असं मला कधी विचारलं नाही की तुला तुला त्यांनी सांगितलं की तुला हे आवड जर असेल, तुला हे करायचं असेल तर तुझं कर. किंवा मी असं सांगितलं की एकदा की मला आता JD आर्ट करायचं याच्या पुढे पण मला 5 वर्ष वगैरे लागतील. तर घरच्यांचं म्हणणं होतं की हा ठीक आहे, तू कर, तुला ते करायचंय तर तू कर. पण तू हे सोडू नकोस सगळं वगैरे, की एवढं 12 वर्ष जे शिक्षण घेतलंय ते वाया नको वगैरे जाऊ दे. त्यामुळं हे करता करता माझे जे वेदपारायण मला ज्या ऑपॉर्च्युनिटी येत होत्या, तर ते सुद्धा मी कंटिन्यू ठेवलं आणि इकडे सुद्धा कंटिन्यू करत गेलो मग हळूहळू. किंवा असं सुद्धा बरेच वेळेस झालं की ती जी एक जबाबदारी पडते ती माझ्यावर अजून लवकर पडली नाही, कारण की मला 3 भाऊच आहेत माझ्यापेक्षा मोठे सपोर्टला. तर त्यामुळं सुद्धा कदाचित असं असेल की हां, तू कर, तुझ्याकडे अजून वेळ आहे. त्यामुळं घरच्यांचा तर एकदम तो सपोर्ट माझा राहिलाच होता, की कधीच त्यांच्याकडनं हां. किंवा एवढं सुद्धा असं होतं की घरच्यांकडनं की ते मला म्हणायचे नाही की तू हे आत्ता का करतोयस, हे विचारत पण नव्हते ते. पण नंतर हळूहळू जसं त्यांना ते दिसायला लागलं वगैरे सगळं की मोठमोठ्या पेंटिंग करतोय, हे करतोय, मग तसं घरच्यांनी विचारणं पण बंद केलं आणि तो घरच्यांकडनं एक सपोर्टच राहिला. म्हणजे कधीही मला जर कुठेही असं जायचं झालं की आता मला इथे पेंटिंग करायला जायचं किंवा मला हे आज दिवसभर हे करायचे, तर ते कधीही काहीच म्हणायचे नाही. अशा पद्धतीने घरच्यांचा तर सपोर्ट खूप राहिलेला आहे याच्यासाठी. पण तू आत्ता जसं म्हणालास की तू दोन्ही करतोयस, तू दोन्ही बॅलन्स आउट करतोयस. पण असं झालंय का की तू वैदिक शिक्षण घेतलंयस आणि त्याच्यामुळे तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये फरक पडलाय किंवा हे शिक्षण घेताना कला करताना किंवा काही पेंटिंग करताना तुला काही वेगळ्या गोष्टी जाणवल्या हो, आहेत? हो. 100% म्हणजे मी तर म्हणेन, मगाशी मी जसं म्हणलं की एक साधन आहे दोन्ही गोष्टीच्या. हो. तर मला जेव्हा हे कळालं की कला ही हे साधन आहे, तर आपण जेव्हा एक 5-6 तास, 8 तास, 10 तास जेव्हा एखादं पेंटिंग करत बसतो ना, हो. तर त्यानंतर तुमचा एक तो वेळ येते ती, की त्यामध्ये तुमचे ते स्ट्रोक्स बसून जाणं, ते होऊन जाणं. तर मला तो आनंद प्रत्येक वेळेस मिळत होता. म्हणजे जसा एखाद्या गायकाचा तो साथ त्यावेळेस लागून जातो हो. आणि त्यावेळेस आपण कोण आहे ते कळत नाही. हम्म. तर ती 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 जी वेळ आहे, हां. हे मला प्रत्येक पेंटिंगमध्ये जाणवत होती. किंवा तू जर माझ्या पेंटिंग बघशील ना, हो. तर त्या सगळ्या आपल्या भारतीय कल्चरशी निगडीत हो, अशा हो, पेंटिंग आहेत. हो. अगदीच. किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत वेदांमध्ये किंवा आपल्या पुराणांमध्ये वगैरे, तर त्या मला बऱ्याच त्याचा फायदा झाला इकडे कलेमध्ये करण्यासाठी. आणि एक एक मगाशी मी पेंटिंग केलेलं आहे, मी तुम्हाला वाटल्यास नंतर दाखवेन. तर त्यामध्ये सुद्धा ना की एक भक्त आणि एक देवाचं नातं किंवा आपलं एक ओव्हरऑल ह्यांचं नातं कसं असतं, तर हे मला उतरवणं खूप सोपं झालं. किंवा माझी आपली जी वेदांमुळं मला जी 10-10 तास बैठक जी होती, त्याचा सुद्धा इकडं खूप फायदा झाला. म्हणजे एकदा जर मी पेंटिंग करायला बसलो, तर मग आपण बऱ्याच वेळ 8-8, 10-10 तास पण बसू शकतो मी पेंटिंग करायला. तर अशा पद्धतीचा तो वेदांचा तर खूपच हे झालेला आहे. किंवा खूप जण म्हणतात की अरे हां, ते दिसतं तुझ्या पेंटिंगमध्ये, हे दिसतं. तर ते कदाचित मग ते वेदांमुळं वगैरे किंवा त्या आचरणामुळे उतरत असेल. उतरत आहे. तू 10 वर्ष गुरुकुल पद्धतीने वैदिक शिक्षण घेतलंयस. मग तू त्या गुरुकुल शिक्षणाबद्दल काय सांगशील? अ, पहिली गोष्ट म्हणजे आपली जी आपण जे म्हणतो की पूर्ण गुरुकुल परंपरा, की आधी गुरुच्या मुखातनं जे येतं,
आधी आणि तेच आपण शिष्याकडे जातं वगैरे. तर त्या पद्धतीचं जे वैदिक शिक्षण आहे, जे आपले 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर त्यापैकी मी 10 वर्ष अथर्ववेदावर अभ्यास केलाय आणि तो सुद्धा अशा गुरुकुल पद्धतीने की तुमचं जे रुटीन असतं, म्हणजे आपण सकाळी लवकर उठून संध्यावंदन वगैरे करून तुमचं दिवसाचा एक 10 ते 12 तास अभ्यास करावा लागतो तुम्हाला. असं तुम्हाला कंटिन्यू 10 वर्ष करावं लागतं. तर त्यामध्ये जो सगळ्यात छोटा वेद आहे अथर्ववेद, तर त्या अथर्ववेदाचं मी 10 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर त्याच्या पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या परीक्षा असतात, त्या तुम्हाला द्याव्या लागतात. आणि अथर्ववेदाबद्दल सांगायचं जर झालं तर अथर्ववेद हा जो वेद आहे वेद. तो म्हणजे जसं सामवेद गायन पद्धतीने म्हणला जातो, तसं अथर्ववेदामध्ये ऋचा आहेत. ऋचा म्हणजे मंत्र. तर त्याचा असं आहे की अथर्ववेदाचे दशक ग्रंथ 10 ग्रंथ आहेत आणि 10 ग्रंथ मिळून तो एक वेद तयार होतो. तर त्यापैकी जी संहिता आहे, जो मूळ ग्रंथ त्याचं जे पहिलं पुस्तक आहे, तर त्या पूर्ण त्या अथर्ववेदामध्ये एका पुस्तकामध्ये 6000 मंत्र आहेत आणि ते 6000 मंत्र किंवा ते पूर्ण 10 ग्रंथ आम्हाला पाठ ठेवावे लागतात पूर्ण. 6000 मंत्राचे 10 ग्रंथ असं. हा नाही, एका ग्रंथामध्ये 6000 मंत्र आहेत. बाकीचे जे ग्रंथ आहेत ते छोटे मोठे काही आहेत किंवा त्याची म्हणण्याची पद्धत वेगवेगळी आहे. म्हणजे आता संहिता जर आपण घेतलं तर त्यामध्ये सस्वर मंत्र आहेत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक अक्षराला काही काही अक्षराला खाली किंवा वरती स्वर असतो. तर तुमची मान किंवा तुमचा हात जो आहे, तुम्ही ज्याने स्वर देताय, ती त्यावेळेसच म्हणजे त्या अक्षरालाच खाली आली पाहिजे किंवा त्या अक्षरालाच वरती गेली पाहिजे. ह्या पद्धतीने ते म्हणलं जातं. त्यानंतर जो ब्राह्मण ग्रंथ आहे त्याचा अथर्ववेदामधला, त्याला काही असे स्वर वगैरे नाही. तो सरळ पद्धतीने एक धडा वाचल्यासारख्या पद्धतीने तो पाठ बडावा लागतो. तशा वेगवेगळ्या पद्धतीने किंवा एक गृह्यसूत्र म्हणून अथर्ववेदामध्ये आहे. तर त्याच्यात छोटी छोटी सूत्र आहेत नावं असल्यासारखी, तर तो त्या पद्धतीने म्हणावा लागतो. तर अशा पद्धतीचा पूर्ण एक 10 ते 12 वर्षाचा एक वेद शिकण्यासाठी लागतो. तर त्यापैकी अथर्ववेद आम्ही शिकलायस तू. पण मग म्हणजे आपल्याला माहितीये की 4 वेद आहेत, पण मग त्याच्यामधनं अथर्ववेदच का निवडलंस तू? हा, अथर्ववेद निवडण्याचं म्हणजे असं तसं बघायला गेलं तर मी खूप लहान होतो. असं काही आपल्याला तेवढी समज नाही की हा हे निवडायचं किंवा आपण जसं सायन्स कॉमर्स काय निवडायचं तेव्हा आपल्याला समज असते. तर तेव्हा समज नसते. माझा जो चुलत भाऊ आहे, जे की माझे गुरुजीच आहेत, तो त्याचा तेव्हा पूर्ण अथर्ववेद आणि तो पुण्यात शिकवायला होता. आणि नुकतीच माझी मुंज झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांना, आणि आमचं कसं पूर्ण वैदिक घरे म्हणजे परंपराच आहे की आमच्याकडे लहानपणी मुंज झाली की वेद पाठशाळेमध्ये ठेवतात 12 वर्षे शिकण्यासाठी. ओके, म्हणजे पूर्ण तुला ते गुरुकुल पद्धतीचं शिक्षण पद्धतीनंच झालेलं आहे. घरच्यांकडूनच आलंय. घरच्यांकडनंच की म्हणजे आपण जसं म्हणतो ना की एक स्वावलंबीपणा जो असतो ना अंगी, की प्रत्येक काम स्वतः उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वतः सगळं काम करून दिवसाचा 10-12 तास अभ्यास करून अशा पद्धतीचं ते शिक्षण आहे. परत कुठल्याही बाहेरच्या जगाशी कॉन्टॅक्ट नसतो तुमचा 10 वर्ष. म्हणजे तुम्हाला जनरल नॉलेज म्हणजे रोजचं पेपर वाचायला, बातम्या वगैरे हे असतात, पण तुम्ही मोबाईल वापरू शकत नाही. बाहेर कुठलंही व्यसन नसतं, चहा पिणं नाही, काही नाही. अशा पद्धतीचं चहा पिणं पण नसतं. चहा पिणं पण नाही, दूध प्यायचं सकाळी फक्त. असं जेवताना सुद्धा प्रत्येक म्हणजे त्याचं कसं आहे की आमच्याकडे कांदा लसूण खायला सुद्धा चालत नाही. कारण की कांदा किंवा लसूण खाल्ल्याने ती जीभ जी असते ना आपली, ती जड होते आणि तो जे उच्चार असतात वेदाचे ते म्हणता येत नाहीत आपल्याला. म्हणजे फक्त सात्विक अन्नच आपल्याला ते खावं लागतं. त्यामुळे बाहेरचं खाणं नाही, बाहेर फिरणं नाही, काही नाही. अशा पद्धतीने आम्ही राहून ते वेदाचं अध्ययन पूर्ण करावं लागतं असं. आणि ते पूर्ण केल्यानंतर सुद्धा आपण जे म्हणतो की जसं सांगितलं की पहिलीला जो अभ्यासक्रम असतो, जो सिलेबस असतो वर्षभराचा, तो तुम्ही एका वर्षाचा परीक्षा देतो आणि आपले तो विषय तिथे संपून जातो. दुसरीला दुसरं, तसं तिसरीला. म्हणजे इथे तसं नाही. तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्हाला जे शिकवलं, PhD पर्यंत तुम्हाला तो अभ्यासक्रम कंटिन्यू ठेवावाच लागतो सोबत. म्हणजे तुमची जेव्हा PhD ची परीक्षा होईल, घनपाठ म्हणून, ती जेव्हा परीक्षा होईल तेव्हा तुम्हाला पहिली ते घनपाठाची म्हणजे पूर्ण 12 वर्षाची तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. म्हणजे ते मागचं पाठ पुढचं सपाट ते तसं नाही, पहिल्यापासून पूर्ण घ्यावं लागतं. म्हणजे शिकवल्या सुद्धा अशा पद्धतीने जातं की तुम्हाला जर आता पुढचा अभ्यासक्रम शिकवायचा आहे तर आधी तुम्हाला मागचं तयार आहे ते पाठ द्यावं लागतं, मग तुम्हाला पुढचा अभ्यासक्रम मिळतो अभ्यासासाठी. तर असं करत करत त्याचं पूर्ण अध्ययन ठेव. आणि
हे अध्ययन पूर्ण झाल्यानंतर आता तुम्ही सगळे परीक्षा दिल्यात, तुम्हाला सर्टिफिकेट सगळे मिळाले, कुठं तुम्ही अध्यापक म्हणून जॉब वगैरे पण करत असाल, तरी तुम्हाला ते जे पाठ जे आहे केलेलं एवढे 12 वर्ष, ते तुम्हाला कंटिन्यू पाठ आयुष्यभर ठेवावंच लागतं. की त्यासाठी ते रोजचं रिव्हिजन कंटिन्यू, कारण की काही काही ग्रंथ असे आहेत, म्हणजे अथर्ववेदाचं सांगायचं झालं तर ब्राह्मण ग्रंथ अथर्ववेदाचा असा आहे की तो कितीही जर तू पाठ केलास आणि एक 8 दिवस त्याचं जर रिव्हिजन नाही केलंस तर परत पहिल्यासारखं होऊन जातं तुझं. तो तुला परत पाठ करावा लागतो तो बेसिक पासून परत. तर एवढं त्याचं रिव्हिजन कंटिन्यू ठेवावं लागतं तुम्हाला. तर अशा पद्धतीचा तो अभ्यासक्रम आहे पूर्ण. पण शिक्षण झाल्यावर काय त्याचं, म्हणजे त्याचे काही कमर्शियल ॲस्पेक्ट्स असतात की कसं वर्क होतं ते? असतात ना, म्हणजे आता बरेच जण मी म्हटलंच असं की भारतामध्ये ह्याच्या प्रत्येक ठिकाणी परीक्षा होतात आणि जसे हे गुरुकुल पद्धतीनं तसेच प्रत्येक ठिकाणी गुरुकुल आहेत. तर प्रत्येक ठिकाणी मग आता हे पुढे, म्हणजे जसं म्हणलं की गुरु परंपरा, तर हे पुढे शिकवण्यासाठी तुम्हाला लेक्चरर म्हणून, अध्यापक म्हणून मग तुम्हाला बोलवतात की जिथे तुम्ही ज्या एका वेदपाठ शाळेमध्ये तुम्ही लेक्चरर म्हणून लागू शकता. ते आहेत. परत आमच्या काही अशा गव्हर्नमेंटकडनं, म्हणजे जसं मानव विकास संसाधन मंत्रालय आहे उज्जैनचं, तर तिथून गुरु शिष्य परंपरा नावाची एक स्कीम आहे. तर त्या थ्रू आम्हाला, म्हणजे तुम्ही जर 4 विद्यार्थी जर घडवत असाल वेदासाठी, तर तिथून आम्हाला मानधन मिळतं. परत तिरुपती युनिव्हर्सिटी जी आहे, वैदिक युनिव्हर्सिटी, तर तिथून तुम्हाला नित्य वेद पारायणासाठी, म्हणजे जसं मी तुला मगाशी म्हटलं की आम्हाला रोज हे रिव्हिजन ठेवावं लागतं, त्यामुळे ते जिवंत राहतं. तर हे तुम्ही वेद जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला मानधन असं. आणि प्रत्येक आपण ज्या खूप बऱ्याच ठिकाणी यज्ञ या किंवा कार्यक्रम असतात, ते चतुर्वेद पारायण असतात. 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवस अशा पद्धतीचे. तर मग तिथे जे पारायण, आम्ही पारायणाला वगैरे जातो, तर तिथून मग मानधन वगैरे. तशा 3-4 ठिकाणं, किंवा शृंगेरीचं जे पीठ आहे आपलं शंकराचार्यांचं, तिथून ह्या कार्यासाठी मानधन, असे भारतातून 3-4 ठिकाणांना तुम्हाला मानधन मिळू शकतात. आणि जिथे तुम्ही लेक्चरर म्हणून आहात तिथले मानधन. तर अशा सगळ्या पद्धतीचं, म्हणजे कमर्शियल जर विचार करायला गेला तर हा एक कमर्शियल ॲस्पेक्ट आहे त्याला. पण तू आत्ता जसं म्हणालास की पारायण करतो म्हणून, तर म्हणजे अथर्ववेदाचे पारायण असतात, ते म्हणजे काय असतं नेमकं पारायण म्हणजे? पारायण म्हणजे कसं आहे की जसं समजा 3 दिवसाचं पारायण असेल, तर तुमचं पूर्ण संहिता पारायण असेल समजा, तर तुम्ही त्या 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी जाऊन ती पूर्ण संहितेचं पारायण करायचं पाठ. 3 दिवसामध्ये ती पूर्ण संहिता म्हणायची. 5 दिवसाचं पारायण असेल तर मग तो वेद तुम्ही 5 दिवसामध्ये म्हणायचा. 7 दिवसा, काही काही ठिकाणी 10 दिवसाचं पण असेल तर मग तिथं तुम्ही जास्त ग्रंथ म्हणू शकता. कंटिन्यू 10 दिवसामध्ये तुमचे अख्खे, किंवा 3 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये अख्खे ग्रंथ म्हणणं होतील असं होत नाही. ज्या ठिकाणी जसे मग पारायणाची हे असतो, काय म्हणते, कालावधी, मग त्यानुसार तुम्ही ते ग्रंथ निवडून तेवढ्याचं पारायण तुम्ही करू शकता. सहजासहजी 3 दिवस 5 दिवस असे पारायण असतात. पण तू इथे एकीकडे पारायण करतोयस, वैदिक शिक्षण घेतलंयस, पण तू ॲज अ पेंटर म्हणून पण काम करतोयस. तू दोन्ही याची सांगड कशी घालतोस? पण मग दोन्ही याची सांगड म्हणजे खरं सांगायचं झालं तर चित्रकला तर मी आधी लहानपणीपासूनच काढत होतो. पूर्ण आवड ही चित्र होती की काढणं वगैरे. पण जसं माझं की आपल्याला म्हणजे कळायला लागले की अरे आपण चित्रकलेची आपल्याला आवड आहे किंवा आर्टमध्ये आपण काहीतरी करू शकतो वगैरे, तेव्हा इकडलं शिक्षण सुद्धा खूप म्हणजे अर्ध्याच्या वरती माझं झालं होतं. वैदिक शिक्षण पूर्ण मग आधी ते कम्प्लीट करून घेतलं आणि 2015 नंतर पूर्ण वेळ मी आर्टसाठीच दिलाय. आणि मग त्यानंतर मी जसं म्हणलं की वेद पारायण, मग जेव्हा मला वेद पारायण येतात त्यावेळेस मी वेद पारायण रोजचं आपली आवृत्ती नित्य, आणि मग हे कला. तर कलेकडे बघताना सुद्धा मी आधी काही असं आपण कमर्शियल पॉईंटनी वगैरे असं पाहतच नव्हतो. एक जस्ट आवड आहे म्हणून करत होतो वगैरे. आणि त्या काळात असं झालं की लोक सुद्धा खूप छान भेटत गेली मोठमोठी. आणि म्हणजे तुला बरंच सांगायचं झालं तर मी जे स्कूल ऑफ आर्टला कधी शिकलो नाहीये, अभिनवला कधी शिकलेलं नाहीये, पण मी बरीच कामं जे स्कूल ऑफ आर्टच्या लोकांसोबत, अभिनवच्या लोकांसोबत आधीपासूनच करत आलोय. त्यामुळं ते बरंच, तो जो अनुभव होता ना तो मला लवकर भेटत गेला. त्यामुळे ती आवड जास्त अजून लागत गेली. आणि मग त्यानुसार मग हे दोन्ही पद्धतीने मी काम करतोय. आणि जसं आपण म्हणतो की वेद हे खूप समृद्ध आहेत, म्हणजे आपण आत्ताचे
वर्ल्डमधले सगळ्यात जुने ग्रंथ जे आहेत ते हे आहेत. वेद आहेत. आणि तशीच कला पण आहे. हो तर ह्या दोन्ही गोष्टी एवढ्या मला हे झाल्या की कमर्शियल दृष्टिकोनातून ह्याच्याकडनं एक तर पाहतच नव्हतो मी, तो व्ह्यूज नव्हता. कारण की ह्या दोन्ही गोष्टी एवढ्या समृद्ध आहे की त्या पैशासाठी करणं नाही. पण तुम्ही त्याची जशी म्हणजे जशी वेदाची अभ्यासक्रम आहे त्याची जशी साधना आहे, सेम साधना कलेची आहे. तुम्ही कलेची जशी साधना करत जाता तशी तुम्हाला कळत जाते हो आणि मग तसे ती तुम्हाला समृद्ध करत जाते. मग तर ह्यामुळं रोज म्हणजे माझं एक असं आहे की रोज झोपायच्या आधी मी एक पाहतो की मुखातून म्हणजे वेदाची सेवा झाली का आणि हातातून कलेची सेवा झाली का. किती ह्या दोन छान गोष्टी किती बघून छान. मग मी झोपतो. तू लाईव्ह पेंटिंग करतोस, सो मला त्याच्यातला एखादा अनुभव सांग ना. लाईव्ह पेंटिंग म्हणजे आता प्रत्येक व्यक्तीची जेव्हा आपण लाईव्ह पेंटिंग करत होतो, लाईव्ह पेंटिंग म्हणजे आता व्यक्तीचीच असं नाही, हा. एखाद्या नेचरची वगैरे सुद्धा आपण करतो. जेव्हा आम्ही आता दर संडेला आउटडोर सेशन एक ठेवत होतो, तर तिथला अनुभव असा असतो की प्रत्येक व्यक्तीसोबत वेगवेगळा अनुभव असतो. पुढचा व्यक्ती कसा बसतोय काय नाही वगैरे. तर आता म्हणजे परवाच्या दिवशीचं आम्ही ओमी वैद्यचं जे केलं तर तिथे तर भन्नाट असा अनुभव होता. एक तर खूप कमी वेळ आम्हाला होता आणि त्यात तो स्टील म्हणजे आता कसं असतं कुठलीही व्यक्ती जरी पुढे बसली असली तर त्याला आम्ही स्टील बसायलाच सांगतो. एकतर तो स्टील बसला नव्हता कारण की त्याची मुलाखत चालू होती, तो बोलत होता कंटिन्यू. तर ह्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला बरेच कॅप्चर करून गोष्टी तुम्हाला तो स्टील आहे हे दाखवा. कारण की आपण जेव्हा पेंटिंग करतो तेव्हा आपण 3D टू 2D काम करत असतो. हो एखादं 3D व्हर्जन पूर्ण आपल्याला 2D मध्ये कन्वर्ट करायचं असतं. तर ह्या गोष्टी तुम्हाला बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व करून, नाही तर बऱ्याच वेळेस कसं होतं की जेव्हा आम्ही आउटडोअरला लाईव्ह पेंटिंग करतो तेव्हा जो सोर्स आहे सूर्याचा, जो लाईटचा आपला, तो चेंज होत असतो. त्यामुळं जसं जसं तो चेंज होतोय तशा त्याचे ते शॅडो चेंज होणार. तर तुम्हाला ते पटकन त्या वेळेमध्ये ऑब्झर्व करून ते उतरायचं असतं. तर ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या खूप महत्त्वाच्या असतात लाईव्ह पेंटिंगमध्ये. आणि व्यक्तीमध्ये तर दरवेळेसच वेगवेगळे अनुभव येत असतात की एखादी व्यक्तिचित्रण तुम्ही जेव्हा एखादं करता लाईव्ह पेंटिंग, तर जरी तो माणूस ती व्यक्ती पुढे स्टील बसलेली असेल तरी त्याचे जे विचार असतात मनातले त्यानुसार तुम्हाला ते हावभाव चेहऱ्यावर जाणवत असतात, त्याच्या डोळ्यामध्ये ते जाणवत असतात. मग ते टिपून ते तुमच्या लाईव्ह पेंटिंगमध्ये उतरवणं हे खूप हे असतं, एक टास्क असल्यासारखं असतं. तर ते मला वाटतं की प्रत्येकच लाईव्ह पेंटिंगमध्ये अशी काही ना काही गंमत किंवा हे येतच राहतं. बऱ्याच वेळेस असं होतं की आता दीप्ती लेलीचं जसं मी लाईव्ह पेंटिंग केलं ना, तर तिचा चेहरा खूपच असा ग्लोईश आहे किंवा असा काय म्हणतात खूप गोरापान चेहरा असलेला असं आहे. तर तिथे अजून जास्त टास्क होतो की तुम्हाला व्हेरिएशन्स मिळत नाहीत चेहऱ्यावर, जे आपण म्हणतो ते. किंवा सगळ्यात जर अवघड चेहरा काढणं जर झालं ना तर लहान बाळाचा असतो. सगळ्यात अवघड चेहरा काढणं आणि सगळ्यात सोपा चेहरा आपण म्हाताऱ्या माणसाचा किंवा असं होतं. पण जेव्हा आम्ही काही ओल्ड वुमन्सच्या काही मी पेंटिंग केलेलं आहे तर लोकांना ते भारी वाटतं की अरे किती बारीक बारीक काम केलं किंवा हे ते जास्त सोबत. कारण की ह्याच्या लहान मुलाच्या चेहऱ्यावर काहीच तुम्हाला व्हेरिएशन मिळत नाही. तो एकदम असा प्लेन गुटगुटीत असतो असं. तर हे सगळं जाणून किंवा पुढच्या व्यक्तीची मनस्थिती जाणून म्हणजे हे एका नाटकाच्या प्रयोगासारखंच आहे की वेगवेगळ्या मनस्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ते सादर करावं लागतं. आता जसं PNG मध्ये लोक खूप बघणारे असतात आणि त्यांना कसं वाटतं की हां अर्ध्या तासात त्यांनी काढलं, पण ते जे 10 वर्षाची जी हे असतं की हां एखादं ऑब्झर्व करून काढणं, तर ते खूप महत्त्वाचं असतं आणि हे प्रॅक्टिसनी वगैरे तुम्हाला येत असतं. तर तसे प्रत्येकच पोर्ट्रेट करताना वेगवेगळे अनुभव आहेत की काही काही ठिकाणी लाईट मिळत नाही, काही काही ठिकाणी चेहरा नीट नसतो आणि काही काही ठिकाणी वेळ नसतो. मग हे सगळं ॲडजस्ट वगैरे करून तुम्ही तुमचं चित्र कसं छान हे करू शकता. तर हा खूप किंवा तुम्ही एक लाईव्ह डेमो सेशन जेव्हा देत असताना तर एक 2 म्हणजे आता मी ऑइलमध्ये जास्त काम करतो कारण की ॲक्रेलिक वॉटर कलर हे जे आहेत ना किंवा जशी मी मगाशी म्हटलं की कलेमध्ये 2 पद्धती आहेत. कुठल्याही कलेमध्ये एक मॉडर्न पद्धती आणि क्लासिकल मेथड. तर तसं चित्रकलेमध्ये जर क्लासिकलमध्ये जर तुला हे करायचं असेल तर तू ऑइलमध्ये किंवा वॉटर कलरमध्ये स्केचिंगमध्ये. ॲक्रेलिक वगैरे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगसाठी वगैरे ठीक आहेत किंवा ॲक्रेलिकचं कसं खूपच ब्राईटनेस जाणवतो, तो मूड नाही तयार होत ॲक्रेलिक कलरमध्ये. जसं म्हणजे एखादं क्लासिकल म्हणतात तुला पेटी तबलाच घ्यावं लागतं, तसं ऑइलच करावं लागतं.
तर ऑइलमध्ये काम करताना सुद्धा ना 2 पद्धती आहेत. एक प्रोसेस मेथड जी तू निवांत 4 दिवस, आठवडाभर पेंटिंग करू शकतोस. आणि एक ॲलाप्रामा मेथड. ॲलाप्रामा मेथड म्हणजे 1.5 ते 2 तासात तुला ते रिझल्ट द्यावा लागतो. जेव्हा आम्ही लाईव्ह डेमध्ये येतो ना, तेव्हा त्या मेथडने काम करतो. की त्या ठिकाणची ती शेड तयार करून फक्त त्या ठिकाणी ठेवायची. किती ते चित्रात कंप्लीट होतं. तर हे सिच्युएशननुसार तुमच्याकडे वेळ किती आहे, त्यानुसार वेगवेगळे अनुभव येत असतात. त्यानुसार तुम्हाला ते सादरीकरण करावं लागतं. तर असे बरेच काय म्हणतात ते वेगवेगळ्या मेथडनुसार तुम्हाला काम करावं लागतं. काही ठिकाणी म्हणजे आत्ता आम्ही उज्जैनला असं गेलो होतो की एखादी आम्ही नदीवर लाईव्ह पेंटिंग वगैरे करत होतो. तर आम्हाला तिथले ते सिक्युरिटी गार्ड वगैरे येतात आणि त्यांनी उठायला लावलं वगैरे की हां तुम्ही इथे करू. मग ते अर्धवटच राहतं. मग आम्ही त्या सीनचा एक फोटो काढून घेऊन उरलेलं घरी येऊन करायचं. तर हे सुद्धा आहे. तर असे सुद्धा बरेच अनुभव येतात. किंवा बरेच मी लाईव्ह पण करताना काही म्हणलं ना की असं होत नाही की हां झालं 1.5 तास आपण वेळ दिला तर 1.5 तासात झालं असं होतच नाही कधीच. काही होतं, काहींना वेळ लागतो. तर लाईव्ह करताना मग 1.5 तासात जेवढं होईल तेवढं उरलेलं फोटोवर आणा वगैरे. अशा पद्धतीचं पण चित्र होतं. किंवा कल्पनाशक्ती म्हणजे मेमरी ड्रॉइंग पण. एखादा प्रसंग हे करणं वगैरे. तर प्रसंग चित्रात सुद्धा एवढी छान प्रोसेस आहे ना त्याची की एखादी कल्पना जेव्हा तुम्हाला सुचते, तुला एक खूप छान गोष्ट सांगतो बघ. कुठलाही माणूस असो, कलाकार असो नसो, चित्रकार असो नसो, पण जेव्हा तुम्ही विचार करतात, त्या विचाराला एक चित्र असतं. कुठलाच विचार विदाऊट चित्राचं येतच नाही. कोणतीही व्यक्ती विचार करू दे, ते विचारांना काहीतरी एक चित्र असतं. फक्त ते चित्र उतरवता आलं पाहिजे. म्हणजे एक आपण जेव्हा स्क्रिप्ट वाचतो, एखादी गोष्ट वाचतो, बरोबर आहे की नाही? एकच गोष्ट जर आपण 4-5 जणांनी वाचली एकच गोष्ट, पण इमॅजिन वेगवेगळ्या पद्धतीने केली आहे. हो. बरोबर नाही? मग कोणाचं इमॅजिन कसं आहे हे उतरवणं म्हणजे चित्रकला. तर ह्या सुद्धा खूप गोष्टी असतात. बऱ्याच वेळेस असं क्लिक होतं काही ऐकून की अरे हे असं आहे. आणि त्या म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ती कल्पना क्लिक झाली आहे, त्यावेळेस तुम्हाला काहीतरी काढायला पाहिजे. नाहीतर ते दुसऱ्या वेळेस आता काल जर एखादी कल्पना आली की हां, आपण असं काहीतरी काढायला पाहिजे किंवा हे छान आहे. तू जर हे उद्या म्हणलं ना आपण उद्या घरी गेले की काढू वगैरे, तर तुला त्यावेळेस जे क्लिक झालं ते होतच नाही नंतर. त्यामुळे ज्यावेळेस क्लिक झालं त्यावेळेस नॉर्मल तरी ड्रॉ करून ठेवायचं ते. मग त्याच्यावरनं त्याला खतपाणी घालत ते पुढे पेंटिंग एक तयार होतं. असं बऱ्याच पद्धतीचं असं पण होतं. काही पेंटिंग एका दिवसात होतात, काही पेंटिंग आठवडा लागतात, काही पेंटिंगला वर्षभर पण लागतात. असं पण आहे. आज आपल्याला कळालं वैदिक ज्ञानाबद्दलचं अबकर. जर अजून अशाच इंटरेस्टिंग गोष्टी आणि इंटरेस्टिंग ज्ञान तुम्हाला हवं असेल तर अबकरच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो आमच्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा.